सोहेल हे दोन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळतील ऍज अ बॅट्समन. यस, पंचांचा ऑफिशियल कॉल, टाइम रेकॉर्ड केलं जाते. वेळ झाली 11:58 11:58. चला बॉल स्टार्ट करायचंय आणि इनिंग स्टार्ट करायची आहे. यू हॅव 30 मिनिट्स. 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट करायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आत ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट, कव्हर आणि मिड ऑफ असं 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आणि बाकीचे 4 ऑन साईडला. यावेळेस मात्र कव्हरच्या आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह कनेक्ट होते, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजे पहिल्याच बॉलवर 4 धावा. खूप चांगला हा ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र चेस करत होते पण त्यांना चकून चेंडू सीमारेषा ओलांडते. आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे. 4 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. एक सॉफ्ट डिसमिसल असू शकला असता. यष्टीच्या हातात विसावला देखील होता पण कुठेतरी लक्ष नव्हतं. बघा हे जे चान्सेस असतात ते मिस केले गेले नाहीत पाहिजे कारण वारंवार तुम्हाला असे चान्सेस मिळणार नाही. इझी वन, याला इझी वन म्हणतात. एक इझी झेल होऊ शकला असता पण मात्र जीवनदान मिळते. एक चुकी झाली होती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. धावसंख्या झाली 4. पुढचा बॉल. यावेळेस नक्कीच चेंडूला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा प्रयत्न होता. ऑन साईडला ऑफ साईडला बॅट त्यांनी फिरवली होती आणि शेवटच्या क्षणाला मात्र थोडीशी गोची झाली आणि हा बॉल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून स्वीकारला गेला. बॉल्स डिलिव्हरी करून झाल्यापर्यंत 3. बघा पहिला चेंडू चौकार आलाय पण त्यानंतर खूप चांगला कमबॅक जुबेर काझी करतोय. एकही धाव दिले पुढच्या 2 बॉलवर. पुन्हा एकदा रिव्हर्स. वारंवार यावेळेस सरळ रेषेत खेळण्याच्या ऐवजी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न अंगलट येतोय आणि आतापर्यंत 4 बॉल्स डिलिव्हर करून झाले त्या पहिल्या षटकातले आणि 4 बॉल्स मध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आहे. खूप चांगली बहारदार अशी गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. बॅट्समन कुठला स्टान्स घेतोय पण त्याच्या आधारावर मात्र गोलंदाजी देखील बदलते. गोलंदाज जुबेर काझीची. 4 बॉल्स 4 रन. स्ट्राईकवर बॅट्समन असेल शारिक. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा कनेक्ट होत नाहीये. चेहऱ्यावर चेंडू आदळलाय. प्लीज चेक करा. यस यस, फर्स्ट एड बॉक्स किंवा आईस प्लीज मैदानात पाठवून द्या. आईस आणि पाणी पाठवून द्या. बघा आगळे वेगळे प्रयत्न करू नका मित्रांनो. क्रिकेट हे टेक्निकली खेळलं तर तुमच्या शरीराला सुद्धा दुखापत होणार नाही आणि तुम्ही तुमच्या संघासाठी देखील चांगला खेळ करू शकाल. आणि वारंवार आम्ही गेल्या 7 दिवसांपासून ही सूचना करतोय की शिस्तीने क्रिकेट खेळा. कुठलाच अतिरेक करू नका आणि कुठेतरी हा अतिरेक केला गेलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू न वळता हात मात्र अंगलट आलाय आणि दुखापत गंभीर नसावी अशी आमची अपेक्षा आहे कारण ही स्पर्धा मात्र खूप मोठ्या प्रमाणात निहाळली जाते, पाहिली जाते. तर नक्कीच बाजूला व्हा. जास्त गर्दी करू नका. हवा येऊ द्या. जास्त गर्दी करू नका. बघा कोरोना अजून संपलेला नाही आहे आणि आपल्याला देखील सोशल डिस्टन्स मेंटेन करायचंय. प्रादुर्भाव कमी झालाय पण अजून गेला नाहीये. तर हवा येऊ द्या जेणेकरून त्यांना देखील बरं वाटेल. 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले. धावसंख्या 4 आहे. येस, फर्स्ट एड बॉक्स घेऊन आमचे स्वयंसेवक देखील मैदानाच्या आत गेलेले आहेत. आईस बॅग देखील घेऊन गेलेले आहेत. बघा चेहरा हे सर्वात महत्वपूर्ण अंग आहे आपल्या शरीराचं आणि त्यावर जेव्हा चेंडू हाताळतो तेव्हा नक्कीच दुःख देखील होते आणि त्रास सुद्धा होतो कारण 5 महत्वपूर्ण इंद्रिय तुमच्या चेहऱ्यावर आहेत आणि त्याच्या आधारावर तुम्ही पूर्ण हे जीवन जगताय आणि कुठेतरी चेहऱ्यावर चेंडू आदळलाय. पाहूया चेंडू आदळलाय ती जागा जास्त दुखावली गेलेली असेल ही आपण अपेक्षाच ठेवू शकतोय कारण टेनिसचा बॉल आहे. टेनिसचा बॉल जो 120 ग्रॅमचा आहे आणि तो जेव्हा वेगाने तुमच्या शरीराच्या कुठल्या भागावर आदळतो तेव्हा दुखापत नक्कीच होते. मुखावर नक्कीच लागतो आणि तो त्रास भविष्यामध्ये अजून गंभीर होऊ शकतो. म्हणून प्लीज शिस्तीने क्रिकेट खेळा. कुठला अतिरेक करू नका. बघा क्रिकेट आज आहे, उद्या आहे, परवा सुद्धा आहे पण मात्र दुखापत आज झाली तर मात्र तुम्हाला या हंगामामध्ये क्रिकेट खेळता येणार नाहीये आणि आम्हाला तुमचा खेळ पाहायचा आहे
कारण आमचं समालोचन कधी होईल तुम्ही मैदानामध्ये क्रिकेट खेळलं तर योग्य रीतीने क्रिकेट खेळा, कुठलंच गालबोट लागणार नाही असं क्रिकेट खेळा, शिस्तीने क्रिकेट खेळा आणि शरीरात दुखापत होणार नाही. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा असं नाही आहे की फक्त फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना सुद्धा तुम्हाला दुखापत होणार याची काळजी घ्या. बॉलिंग करताना तुमची लँडिंग पोझिशन कधी कधी तुमचा ग्रिप सुटतो, पायाचा जम्प घेताना कुठेतरी चुकी होते. तर या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही तसंच अनुकरण करा, नियोजन व्यवस्थित करा. आमची इच्छा आहे की तुम्ही खूप वर्षांपर्यंत क्रिकेट खेळा. बघा आता मास्टर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळलं जाते, तर क्रिकेट संपणार नाहीये. तुमचं वय जरी वाढलं तरी क्रिकेट संपणार नाहीये. क्रिकेट तुमच्यासाठी आहे, पण क्रिकेट खेळण्यासाठी तुमचं शरीर देखील तितकं फिट राहणं गरजेचं आहे. चला, दुखापत गंभीर आहे का, रिटायर्ड झालेत का? यस, न्यू बॅट्समन होईल कारण नाकावर हा बॉल आदळलाय आणि आम्ही देवाकडे हीच प्रार्थना करतोय, चंडिका आईकडे हीच प्रार्थना करतोय की दुखापत गंभीर नसावी. कारण पाहुणे आहेत, जे संघ या मैदानावर खेळायला येतात ते आमचे पाहुणे आहेत आणि पाहुण्यांना दुखापत होऊ नये, पाहुण्यांचं आदरातिथ्य करावं हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. चला प्लीज, नक्कीच वेळ तर जास्त जातोय आणि दुखापत देखील थोडी गंभीर आहे, तर शारीरिक थोडी काळजी घ्या, थोडा रेस्ट करा. नवीन बॅट्समन शारीरिकची जागा भरण करण्यासाठी आसिफ खान येते. आसिफ, कोण विसरलं आसिफला, वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आसिफ. नक्कीच चांगला खेळ, बंटी नावाने हा प्रचलित आहे आणि नक्कीच त्याच्या फलंदाजी गरज आहे. लास्ट बॉल असेल या पहिल्या षटकातला. सावध पवित्रा हलक्याने पुश केलंय कव्हर पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक येऊन चेंडू वळवेल तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. पहिलं षटक संपते आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर जॉली बॉईज मुंब्रा संघाची धावसंख्या झाली बिनबाद 5 धावा. घेऊया एक छोटी विश्रांती, देऊया डीजीला संधी. थँक्यू. बघा, वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं नाही जॉली बॉईज मुंब्रा संघाने, म्हणून 5 धावाची पेनल्टी आम्ही डाव समाप्त झाल्यानंतर ती ऍड ऑन किंवा सबस्ट्रॅक्ट करू. म्हणजेच का जॉली बॉईज जेवढ्या धावा बनवतील पहिल्या 6 षटकामध्ये त्यातून 5 धावा वजा केल्या जातील आणि त्यानंतर टार्गेट दिलं जाईल वसई चॅम्पियन कोळीवाडा या संघाला. आता मात्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाज मार्कवर येतोय साहिल भाती. वसई कोळीवाडा एक मोठं नाव आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये वसई विरार नालासोपारा खूप चांगला खेळ वसई कोळीवाडा करते. पण जॉली बॉईज मुंब्रा परिसर, ठाणे परिसर, कासर उडवली या सर्व भागामध्ये अधिराज्य नेहमीच गाजवते जॉली बॉईज मुंब्रा. आताच्या क्षणाला या नायगाव परिसरामध्ये कुठला संघच अव्वल ठरेल पाहूया. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयास झालाय. मिडामधून क्षेत्ररक्षक येतोय, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल, धावसंख्या 1 पुढे सर्किल पोहोचेल 6 या आकड्यावर. आणि नक्कीच एक मोठी टुर्नामेंट तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळेल. ठाण्याचा वर्ल्ड कप 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान रणजित स्मृती चषक 2021 हे नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 7 एप्रिल ते 13 एप्रिल रणजित स्मृती चषक हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल एप्रिल महिन्यामध्ये. साहिल पाटी गोलंदाजी मार्कवर, पंचांची डावीकडून सज्ज तर स्ट्राईकवर बॅट्समन असेल शारिक. सोहेल, पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच होता, लॉंग बॉल क्षेत्ररक्षक नाहीये आणि असला असता तरी उपयोग झाला असता. चेंडू निघून जातो, लॉंग बॉल सीमारेषा पार, षटकार.
या 6 धावांनी मात्र धाव फलक वेगाने पुढे गेलाय, पोहोचलाय 12 वर 12 रन्स. षटकाराची खूप जास्त गरज होती या आतापर्यंत खेळलेल्या डावामध्ये. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साइडला, पण तितकाच चांगला लेग ब्रेक उजव्या त्याच्या फलंदाजीसाठी तुम्ही पाहिला आणि तितकं चांगलं यष्टीरक्षण करतोय यष्टीरक्षक राजू. खूप चांगल्या पद्धतीने हा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, वेगाने सीमारेषा ओलांडतोय आणि हा येतोय का पाहूया. दरम्यान स्टॉप केला जातोय बॅट्समन कुठेतरी. फलंदाजाचा देखील विश्वास होता की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण आउटफील्डने साथ दिली नाहीये मुंब्रा या संघाला. दरम्यान या धावा कंप्लीट केल्या जात आहेत आतापर्यंत धावून 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. बघा आउटफील्ड कुठे फास्ट आहे कुठे स्लो आहे, आणि आपण पाहिलं तर व्हीआयपी डायच्या उजवीकडे आउटफील्ड थोडी का होईना स्लो आहे, म्हणून की काय सीमारेषेच्या आत चेंडू थांबतोय. दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जातात वेगाने. धावसंख्या पोहोचेल 15 या आकड्यावर. बघा शारीरिक हा दुखापतग्रस्त झाल्यानंतर सोहेल आला, सोहेलने एक षटकार खेचलाय आणि एकूण 9 धावांवर खेळतोय. आसिफ खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर. पुढचा बॉल साहिल भाटी गरजी मार्कवर सज्ज होतोय, लेफ्ट आर्म अराउंड विकेट. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळलाय. पाहिलं होतं की लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, संधीचा फायदा होता, चेंडूला मात्र फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. व्हॉट इट इज 4 or 6? इट इज 4 रन्स. चौका. फटक्याचा खूप चांगला आविष्कार पाहायला मिळाला आणि हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल घेऊन साहिल. यावेळेस पुल करण्याचा सुवर्ण मोका होता. हाऊ डिड यू मिस दॅट बॉल? आणि असे बॉल्स मात्र वारंवार मिळणार नाही कुठल्याही फलंदाजाला, आणि आम्हाला देखील वाटलं होतं की एक मोठा स्ट्रोक नक्कीच या बॉलवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तुर्तास शेवट होतोय दुसऱ्या षटकाचा. 2 षटकांत धावसंख्या झाले 19 धावा. चांगल्या अवस्थेत आहे आतापर्यंत जॉली बॉईज मुंब्रा, का तर अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये. आणि आता मात्र विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न जुबेरने केला होता आणि साहिलने मात्र त्या शोधामध्ये ते मात्र यशस्वी ठरले नाहीये. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. थँक्यू. 2 षटकं संपतायत आणि धावसंख्या आहे जॉली बॉईज मुंब्रा संघाची 19 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय जुबेर काझी, ज्याने पहिली षटक हाताळलं होतं. फक्त पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्याबरोबर पुन्हा एकदा विश्वास ठेवला जातो. बघा विश्वास ठेवणं आणि विश्वास पूर्ण करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता विश्वास ठेवलाय, तो विश्वास पूर्णत्वास नेईल का गोलंदाज जुबेर? लेट्स सी. स्ट्रायकर बॅट्समन तुम्ही पाहू शकता सोहेल, जो खेळतो वैयक्तिक 9 धावांवर, आणि आसिफ जो खेळतो वैयक्तिक 6 धावांवर. खूप चांगला स्कोर ट्रेंड द सिनेमॅटिक क्यू पिक्चरचा तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणि टेलिव्हिजन सेटवर पाहू शकताय. मुंब्रा 19 धावा, बिनबाद 19 धावा. चला घाई करा प्लीज, वेळ घेऊ नका. फक्त 1 मिनिटाचा वेळ घ्या षटक संपल्यानंतर, त्या व्यतिरिक्त घेऊ नका. पहिला बॉल यावेळेस हलकासा मिसटाईप्स आहे. कवचला क्षेत्ररक्षक नाहीये. गोलंदाज जाऊन स्वतः चेंडू अडवेल तोवर मात्र 2 धावांचा कॉल होता. कॉल पूर्ण केला जातोय. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. 21 आकडा गाठतोय. 21 रन्स. 21 म्हटलं तर गणपती बाप्पांचंच नाव होटावर येते. आणि उद्या आहे मागी गणेश जयंती. तर मागी गणेश जयंतीसाठी खूप साऱ्या तुम्हाला आमंत्रण आले असतील, पण मात्र उद्याच्या दिवसात या मैदानावर खूप प्रेक्षक येतील का तर उद्या अंतिम दिवस आहे. खेळाडूंनी खेळाडू कक्षात बसून राहायचे प्लीज. मी जॉली बॉईज मुंब्रा संघाला विनंती करतो, खेळाडू कक्षात खेळाडूंनी बसून घ्या, कारण डिस्ट्रॅक्शन होते जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतोय तेव्हा. या सर्व बाबींचा विचार करा प्लीज. झुबे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयास झाला होता. कव्हर पॉइंटला व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. 2 शतक येऊन स्टॉप करतील बॉल. तोवर 1 धाव
वेगाने कंप्लीट केली. धावसंख्या 22 झाली. आपण पाहतात स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2021 सकाळी 17 मध्ये पुलवामा इकडे 2 वर्ष अगोदर जो भ्याड हल्ला झाला होता त्यामध्ये 40 जवानांना वीरमरण आलं होतं. त्यांना आपण श्रद्धांजली दिली आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली. बघा व्हॅलेंटाईन डे हा जगभर साजरा केला जातो, पण या दिवसाचं महत्व आपल्यासाठी काय, या दिवसाचं आठवण आपण का करतो, तर गेल्या 2 वर्षापासून शहीद जे आपले शहीद जवान झालेत दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना आपण समर्पित करतो आजचा हा दिवस. यावेळेस क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह लॉंगॉला क्षेत्ररक्षक आहे, पोझिशन घेऊन चेंडू अडवेल तोवर 2 धावांचा कॉल आहे, कम्प्लीट केला जातोय. बघा फेकी अचूक व्हायला हवी होती. फेकी करताना तुम्हाला प्रामुख्याने लक्ष द्यायचं असतं की आपण किती फोर्सने बॉल फेकतोय आणि त्यानंतर प्रोजेक्शन घेऊन चेंडू कुठे जाईल या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता आणि कुठेतरी फेकी चुकली होती. दरम्यान धावसंख्या झाले 24 रन्स झाले. आतापर्यंत 3 बॉल्स डिलिव्हर झालेत या तिसऱ्या षटकातले. चौथा बॉल मार्क सज्ज होतोय जुबेर. खूप जास्त वाईड हाताळलाय, उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषा ओलांडतोय. पंचाच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण आणि या डावातला हा पहिला वाईड आहे. राईट, या संकेत देखील तेच सुचवतायत की हा या डावातला पहिला वाईड हाताळला गेला आतापर्यंत, कारण खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत एकंदरीत राहिली होती आणि आता कुठेतरी एक धाव एक्स्ट्रा चार्ट मध्ये आम्हाला पाहायला मिळते. वाईडच्या स्वरूपातील धावसंख्या झाले 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. बघा चांगली भागीदारी रचली आहे. आता कुठेतरी धावांना वेग देण्यासाठी तुझा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज मार्कवर गोलंदाज तयार, जागा बनवून स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. अगोदर चेंडूला फॉलो केलं, त्यानंतर बॅकफुटला गेले, त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न. या सर्व घडामोडी घडताना चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावला जाते. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये गोलंदाज जुबेरने. फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस माझा स्लॉट मध्ये दिला आणि स्लॉट मध्ये दिलेल्या बॉलला बंटीने फेकून दिलाय लांब सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बघा शिवसेना आणि युवासेना प्रणित ही टुर्नामेंट असताना शिवसेनेची गीते वाजवली जातात आणि एव्हाना आपण 7 दिवसांपासून सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे प्रसिद्ध असे डायलॉग देखील प्रेक्षकांमध्ये पोहोचवते, जेणेकरून एक उत्क्रांत येईल मराठी बांधवांमध्ये. शेवटचा बॉल यावेळेस शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि यावेळेस हाईट फॅक्टर पंचाच्या मध्ये व्हाईट बॉल शिकून आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 32 याकडे. बघा आर्ग्युमेंट करू नका प्लीज. हे पंच जे आहेत आणि तुम्ही देखील या पंचांना ओळखता की किती वर्षापासून ते पंचाची भूमिका अदा करतात आणि पक्षपात न करता निर्णय पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमीच 100% त्यांचा असतो, तर तुम्ही देखील तितकीच साथ द्या. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 32 आकड्यावर. लास्ट बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. ड्रिंक्स ट्रॉली तयार ठेवायचे, ड्रिंक्स ट्रॉली तयार ठेवायचे. लगेच आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत 2 मिनिटांचा. पुन्हा एकदा वाईड आणि कुठेतरी असं वाटतंय खूपच खराब लाईन आहे ही गोलंदाजी. लाईन अँड लेंथ मेंटेन केली जाते, कुठेतरी लाईन भटकते. गोलंदाज जुबेरशी एव्हाना चांगली कामगिरी करत होता 5 बॉल्स पर्यंत आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र असं वाटतंय कोणाची नजर लागली की काय. धावसंख्या झाले 33 धावा, 33. पुढचा बॉल यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच होता, थोडासा लांब ठेवला होता. आपण चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, आपण वेळीच थांबवलंय बंटीने आणि अशा पद्धतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटके समाप्ती आणि धावसंख्या झाले 3 षटके समाप्तीनंतर बिनबाद 34 धावा. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. आमचं
आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू. ज्या मान्यवर व्यक्तींनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलंय या स्पर्धेमध्ये त्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सन्माननीय श्रीयुत मायकल मोजेस, उपविभाग प्रमुख परिहरनगर यांनी रोख रक्कम 10,000. सन्माननीय श्रीयुत मंगेश चव्हाण, सचिव नायगाव, रोख रक्कम 10,000. सन्माननीय श्रीयुत कुणाल म्हात्रे, समाजसेवक, रोख रक्कम 5,000. लक्ष्मी किराणा स्टोर्स, रोख रक्कम 5,000. सन्माननीय श्रीयुत हृदयनाथ पाटील, रोख रक्कम 5,000. सन्माननीय श्रीयुत अनिल भोईर, रोख रक्कम 5,000. सन्माननीय श्रीयुत नरेंद्र कृष्णा म्हात्रे यांच्याकडून 5,000. त्यानंतर सन्माननीय श्रीयुत नंदकुमार पाटील, रोख रक्कम 2,000. आणि सन्माननीय श्रीयुत लीलाधर मधुकर भोईर, रोख रक्कम 2,000. सन्माननीय श्रीयुत अनिल म्हात्रे यांनी रोख रक्कम 2,100. आणि एका मान्यवरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकची रक्कम जी आहे जी बनते 1,50,020 ही रक्कम आम्हाला प्राप्त करून दिले. तर या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही सरचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, 3 षटकं संपले. 3 षटकं समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाले. जॉलीज बॉईज मुंब्रा संघाची 34 धावा झालेल्या आहेत. चांगल्या अवस्थेत जॉली बॉईज का आहे तर अजूनपर्यंत एकही विकेट घेता आला नाहीये वसई चॅम्पियन कोळीवाडा या संघाला. आता विकेटचा शोध घेण्यासाठी नवीन बॉलर रेल्वे स्टेशन एंड कडून सज्ज होते हुसेन खाझी. बघा, या नावावर हा संघ ओळखला जातो कारण चांगला खेळ राहिलाय हुसेनचा. गेल्या 2 ते 3 वर्षापासून हे नाव आवर्जून प्रत्येक स्पर्धेत ऐकायला का मिळते कारण त्याचा खेळ तसा आहे. अष्टपैलू कामगिरी हुसेनची नेहमीच राहिली. आणि पाहूया बंटी याने आपले हात खुले केलेत आसिफने, त्याला कसा अडवतोय गोलंदाज हुसेन. 4थ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल काढण्याचा प्रयास आहे. खूप चांगलं पोझिशन, खूप चांगला बॉडी बॅलन्स. चेंडू मात्र उडून निघून जातोय, फ्लाय होतोय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय त्यांनी यायचंय. अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्या प्रेक्षकाने हैवा कॅच म्हणजेच काय जो षटकार जातोय त्याला जेलमध्ये परावर्तित करेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे, तर यायचंय. आणि यावेळेस खूप चांगला हेलिकॉप्टर उडालाय पण लांबला क्षेत्ररक्षक आहे. जेल स्वीकारला जाईल. पहिला आदरा बसतोय जॉली बॉईज मुंब्राला. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. थँक्यू. चला, या पुढचा सामना असेल जितू पॅकर्स विपक्ष रणजित नरेश स्पोर्ट्स. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टी शर्ट परिधान करून आमच्या टॉस बॉक्स जवळ तयार राहायचंय. जसा पहिला डाव संपेल आम्ही नाणे फेकेची प्रक्रिया कंप्लीट करू. सन्माननीय केदारनाथ पाटील ऍज युज्युअल नेहमीच क्रिकेट स्पर्धा पाहायला असतात. कुठलीही स्पर्धा असू द्या जुचंद्रा परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून ती पाहिली जाते. क्रीडाप्रेमी क्रिकेट प्रेमी. बघ, आम्ही म्हणालो होतो की हुसेन एक गोलंदाज जो आहे एक बेटर ऑप्शन होता या 4थ्या षटकासाठी आणि त्याच्या माध्यमातून विकेट घेतला गेला. आणि कोण बाद होतोय तो म्हणजेच आसिफ इन फॉर्म बॅट्समन बाद होतोय. पुढचा बॉल. यावेळेस शफल फॉलो या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीला शफल क्रिकेट खेळला होता, त्यानंतर फॉलो करण्याचा प्रयत्न झाला. उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता. डॉट बॉल. तर 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाते सन्मान्य अमित पाटलांकडून. बघा, 8 दिवसांसाठी ते पारितोषिक आहे. कुठलाही प्रेक्षक झेल करेल षटकाराला त्याच्यासाठी पारितोषिक आहे. यावेळेस हलकासा ओव्हरपिच होता, लॉफ केला गेलाय. लॉंग ऑफ सीमारेषा ओलांडतोय आणि सिंधू सीमारेषा पार होतोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. सूचना येते खेळाडूंनी खेळाडू कक्षात बसायचे. जॉली बॉईज मुंब्रा मी त्यांना तुम्हाला विनंती करतोय खेळाडू कसे बसून घ्या. खूप चांगलं नियोजन तुमच्यासाठी केलं आम्ही. तर तुम्ही ज्या ज्या खेळाडूंचा कक्ष आम्ही
राखून ठेवलाय. त्या खेळाडूंनी त्या कक्षात बसून घ्यायचे प्लीज. बघा तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आम्ही ठेवून का आहोत, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होणार मित्रांनो. तर तुम्ही देखील तितकं चांगलं सहकार्य आम्हाला द्या. आणि यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. हुसेनला मात्र 2 षटकार पडलेत या षटकामध्ये. पुढचा बॉल. हो खूप चांगला कट शॉट मला पाहायला मिळते. चेंडू निघून जातोय डीप पॉइंट, सीमारेषेच्या जवळ पोहोचतोय आणि सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. महाराष्ट्रातील तीन दुबळ्याचा हिंदू मुस्लिम यासाठीचा महाराष्ट्रातील तीन दुबळ्यांचा हिंदू मुस्लिम यासाठीचा विठ्ठल टाकलाय वाद त्याने विठ्ठल टाकलाय वाद साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. मिस्टर संजय म्हात्रे, मिस्टर अंकित पवार, मिस्टर विनोद कांबळे 3 स्कोरर तुम्हाला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. आता मात्र आज कुठली चूक होणार नाही अशी आपण अपेक्षाच ठेवूया, कारण ते होणार एकदम चांगलं गुणलेखन गेल्या 7 दिवसापासून आपण अनुभवत आहोत. आणि आज आणि उद्या सुद्धा ते अचूक असं गुणलेखन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जाईल. कालच्या दिवसामध्ये टेक्निकल एरर असल्या कारणाने युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सामने व्यवस्थित पाहता आले नाही आहेत, पण आज मात्र इश्यू रिझॉल्व्ह झालाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलं जाते. बॉलला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप केला जाईल. फेक करेपर्यंत धोकादायक अवस्था होती, पण मात्र फेकी थोडी उशिराने आले. या 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि अशा पद्धतीने 4थं षटक संपते. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाले जॉली बॉयज बुमराह संघाची 52 धावा आणि गडीबाद झालाय फक्त आणि फक्त 1. कमॉन डीजे. महाराज महाराज आमचे महाराज 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 शंभू महाराज रयतेचे वाली शिवरायांची सावली जाणते राजे महाराज 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 आमचे महाराज 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 शंभू महाराज शत्रूंचा काळ तुम्ही दगदगता ज्वाळ तुम्ही छत्रपती शोभती महाराज महाराज महाराज. बघा ही स्पर्धा फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये, तर या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन देखील केलं जाते. कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी, वैद्यकीय कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी जे आपली देखरेख केली होती त्यांची पोचपावती म्हणून त्यांना देखील भेटवस्तू घेऊन त्यांचा गौरव केला गेला आहे. गेल्या 6 दिवसांमध्ये आपण तो कार्यक्रम देखील दुपारी 7 करत असतो सातत्याने. तर ही देखील एक बांधिलकी आम्ही समजतोय, सामाजिक बांधिलकी आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपली देखरेख केली, जेव्हा आपण घरामध्ये बंदिस्त होतो आणि कुठेतरी परिसराची सुव्यवस्था राखण्याचं काम आलं होतं आणि त्यांनी ते काम चोख बजावलं होतं. ते पोलीस प्रशासन म्हणा किंवा सफाई कर्मचारी म्हणा किंवा वैद्यकीय कर्मचारी म्हणा, सर्वांचा शुभसन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय आणि केला जाईल. 27 मिनिट्स कंप्लीट झाले. बघा तुम्हाला मी म्हणालो होतो की 30 मिनिट नंतर 3 ते 4 मिनिटं अतिरिक्त मिळतील, त्या व्यतिरिक्त मिळणार नाही. यावेळेस स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता बॅकफुटला जाऊन, पण तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक आहे साहिल बाटी, ज्याने 2रं षटक हाताळलं होतं आणि 2ऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याच्यावर जबाबदारी दिली या 5व्या षटकाची. धावसंख्येत झाली ती म्हणजेच 52 धावा. 52 रन. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मुदस्सीर. हो खूप चांगला यावेळेस मनगटाचा वापर केला. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे मुदस्सीरचा. चेंडू मात्र निघून जाते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आम्ही गर्जन करतो पुन्हा पुन्हा. बघा रीड करणं खूप गरजेचं आहे आणि गोलंदाजाला कुठे रीड केलंय मुदस्सीरने. पहिला बॉल जाऊ दिलाय, प्रयत्न होता पण मात्र कनेक्ट नव्हता झाला, पण त्यानंतर पुढचा बॉल कनेक्ट झालाय. यावेळेस मात्र हलकासा मिस टाइम आहे. खूप का हवेत राहिला. क्षेत्ररक्षक पोझिशन घेतोय, जजमेंट घेतोय, झेल स्वीकारतोय आणि मुदस्सीरला परतावा लागेल. दुसरा हादरा बसतोय. धाव संख्या 56 असताना. बंधन करती बंधन हे शिव बंधन. देऊ भान राखू शान बोलू खान. इथडी छाती कणखर मनगट पाठ हातळा.
चला काय करा प्लीज. जावेद कुरेशी नी बॅट्समन इन, आणि या खेळाडूने सुद्धा पूर्ण महाराष्ट्र दौरा म्हणा किंवा पूर्ण भारत दौरा या हंगामामध्ये आतापर्यंत केलाय आणि बिझी क्रिकेट खेळतोय जावेद सुद्धा. आणि नक्कीच कालच तो आलाय आणि आज लगेच या मोठ्या स्पर्धेचा तो एक हिस्सा बनतोय. नॉन स्ट्राईक एंडला जावेद कुरेशी तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सोहेल, जो पहिल्या मिनिटापासून या खेळपट्टीवर आहे. 9 बॉल्समध्ये आतापर्यंत त्याने 24 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज साहिल. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं जात आहे. पॉईंट क्षेत्रामधून चेंडू मागे निघून जातोय. इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाला चकवतोय. दरम्यान 2 धावाचा कॉल कम्प्लीट केला जाईल. पैकी येईपर्यंत तिसरी धाव घेतली जाईल का? यस, तिसऱ्या धावाचा कॉल आहे. धावची जी संधी होती पण मात्र चुकीच्या एंडला तो. या 3 धावा कम्प्लीट केल्या जातात. धावसंख्या पोहोचेल 59 या आकड्यावर. बघा इशारा, गप्पा मारा मित्रांनो, बोला आणि कॉल व्यवस्थित द्या. यावेळेस मात्र चुकला कॉल क्षेत्ररक्षकाचा आणि कुठेतरी त्यामुळेच मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला कॉल दिला गेला होता जावेद कडून की तिसरी धाव कंप्लीट होऊ शकेल आणि या 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 59 या आकड्यावर. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जावेद, गोलंदाजी मार्कवर साहिल. पुढचा बॉल आल्या रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकतोय, मागे बॅकअप प्लॅन देखील चुकतोय. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा ओलांडतोय. बाईचच्या माध्यमातून या 4 धावा. थँक्यू. बॉल्स डिलिव्हर करून झाला आतापर्यंत या षटकातले 5 स्कोर्स 63 धावा झालेत. 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चला लास्ट बॉल. चला घाई करा. बघा 30 मिनिटं पूर्ण होत आलेत आणि तुम्हाला 2-4 मिनिटं अतिरिक्त देऊ, त्या व्यतिरिक्त नाही. यावेळेस थांबून खेळलंय, पोझिशन घेतले पण वाईड ऑफ लॉंग वाला क्षेत्ररक्षक आहे. जावेचा प्रयत्न फसतोय. विकेट पडतोय जॉली मुंब्रा संघाचा. धाव संख्या 63 असताना. महाराष्ट्राचे कुमलिया रोळी वीर रसाने सुवर्ण पाणी जिंकल्या ओळी. चला नवीन माणसं लवकर पाठवा. चला वसई चॅम्पियन्स प्लीज क्षेत्ररक्षक सेट करून घ्या. बघा वेळ नाही आपल्याकडे. बघा 30 मिनिटं कंप्लीट होत आलेत आणि आम्ही देखील तुम्हाला वारंवार सूचना करतोय. काय पाहिजे सर? पाणी पाहिजे. पाणी प्लीज पाणी पाठवून द्या लवकर लवकर. बघा ड्रिंक्स मॅनने पंचांकडे आवर्जून लक्ष द्या. आमचं स्कोर कार्डवर लक्ष असते कधी कधी स्क्रीनवर, पण ड्रिंक्स मॅनने फक्त पंचांकडे लक्ष द्यायचं आणि खेळाडूकडे लक्ष द्यायचं जेणेकरून जो वेळ आपला आहे तो युटिलाइज करता येईल प्लीज. उष्माघात होतोय कारण दुपारची वेळ आहे आणि आता आपण हळूहळू उन्हाळ्याकडे वळतोय. हिवाळ्यातून फेब्रुवारी महिना आहे तर त्यामुळे मात्र त्यानंतरचं क्रिकेट अजून थोडस त्रासदायक होऊ शकेल. जसं मार्च महिना येईल, एप्रिल महिना येईल, मे महिना येईल त्यावेळेस मात्र अजून क्रिकेट थोडंसं त्रस्तदायक होईल आणि त्यावेळेस मात्र तुमचा फिटनेसच तुमची साथ देऊ शकेल. लास्ट ओव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहू शकताय अरमान. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सोहेल. सोहेलने जबरदस्त फलंदाजी केली. 10 बॉलमध्ये 27 धावा जोडल्या आहेत आणि अकबर तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवर अरमान. पहिला बॉल या 6व्या षटकातला. पहिलाच बॉल खूप जास्त वाईड, खूप जास्त लांब हाताळला गेलाय. उजव्या यष्टीची नियंत्रण रेषा ओलांडतोय आणि पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण दिली जाते आणि कुठेतरी 1 धावचा बोनस मिळतोय आणि बोनस स्वीकारलाय सुद्धा. फलंदाजी करणाऱ्या संघाने धावसंख्या झाली 64 धावा. 64. गोलंदाजी मार्कवर रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाज सज्ज होतोय अरमान. चल टॉस साठी तयार राहायचंय पुढच्या संघांनी. पुन्हा एकदा खूप चांगला बॅकफुट स्लॅश पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू. चला जितू पॅकर्स कर्णधार रेडी राहायचे, तसेच रणजित नरेश स्पोर्ट्स कर्णधार रेडी आहे, तर जितू पॅकर्स देखील रेडी राहायचे. लगेचच आपण इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीची प्रक्रिया कंप्लीट करू. धावसंख्या 70 झाले, 70 रन्स, 17 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन सोहेल खेळतोय वैयक्तिक 33 धावांवर, अँकर रोल अदा करतोय या डावामध्ये. एक हाती किल्ला लढवते, सिंहाचा वाटा असेल या फलंदाजाचा सांघिक धावसंख्येमध्ये. पुढचा बॉल यावेळेस सरळ रेषेत केलेला प्रयत्न, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषा ओलांडतोय षटकार आणि नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, कारण त्या फ्लेक्सला जर चेंडू आदळला तर रणजित किडे यांच्याकडून 500 रुपये त्या फलंदाज देण्यात येतील. शिवशाहीचं जनहिताचं हे प्रतिबिंब, एक संघ हो, एक रंग हो, असे कुटुंब, संस्कृतीची लोकसेवेची धावसंख्या 76 झाल्या आणि या पुढील चेंडूवर जर षटकार आला तरी सुद्धा रणजित केळी आरके एंटरप्राइजच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे, कारण षटकारांची तिकडी, चौकारांची तिकडी आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आरके एंटरप्राइजेस कुमार रणजित केळी यांच्याकडून. पुढचा बॉल धावसंख्या झाली आहे 76. फुल टॉस आहे, व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाहीये. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, पण 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मागे निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. वेलकम बाउंड्री. धनुष्यबाणाची आता नका सोडूया साथ, धनुष्यबाणाची आता नका सोडूया साथ, नका सोडूया साथ. धावसंख्या 80 झाले, 80 रन्स. बॉल्स डिलिव्हर करून झालेत आतापर्यंत 3. शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत आणि चांगल्या अवस्थेत दिसतोय जॉली बॉईज मुंब्रा हा संघ. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगला स्क्वेअर कटचा हा ड्राईव्ह पाला मिळतोय, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. आणि आतापर्यंत धाव फलक जर आपण पाहिला तर खेळतोय 47 या आकड्यावर. फलंदाज सोहेल 14 बॉल्स मध्ये 47. आतापर्यंत 4 षटकार खेचलेत आणि 3 चौकार. स्ट्राईक रेट आहे 335.71 चा. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केले. 50 कंप्लीट होईल का? आतापर्यंत 2 बॉल्स अजून शिल्लक आहेत पहिल्या डावातले. पुढचा बॉल धावसंख्या 84. यावेळेस एज लागते, शॉर्ट थर्मल क्षेत्ररक्षक आहे, फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या जाईल 48 वर आणि सांघिक धावसंख्या आहे मुंब्राची 85. बघ 48 धावांवर खेळतोय सोहेल. कुठेतरी वाटलं होतं की या चेंडूवर चौकार आला असता तर अर्धशतक कंप्लीट होऊ शकलं असतं, पण तसं नाहीये. शेवटचा बॉल खेळण्यासाठी अकबर येतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 85. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. मार्कवर गोलंदाज तयार अरमान. यावेळेस खूप चांगला पूल पाहिल्यामध्ये चेंडू मात्र निघून जातो मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाजवतोय आणि मी विनंती करतोय आमच्या स्कोररला ऑफिशियल स्कोर सांगण्यासाठी, कारण 5 धावा रिड्यूस केल्या जातील. म्हणजेच 86 टार्गेट आहे आणि 87 कंप्लीट करावे लागतील वसई चॅम्पियन्स कोळीवाड संघाला. यस 5 धावांची पेनल्टी आहे. 87 कंप्लीट करावे लागतील आणि आम्ही टॉस साठी विनंती करतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारात जायचंय, जिकडे आमचे साथी समालोचक मित्र कल्पेश भोईर टॉसची प्रक्रिया कंप्लीट करतील. मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. 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 जय होरी शिवाजी, जय होरी शिवाजी.
लगेच आपण टॉसकडे वळणार आहोत. यानंतर आपल्याला होणारा सामना आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच जितू पॅकर्स वर्सेस रणजी स्पोर्ट्स कासारवडवली यामध्ये. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आपल्याला लगेच टी शर्ट परिधान करून टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय मान्य श्री प्रशांत म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार या नरेश रणजी स्पोर्ट्स वडवली वर्सेस जितू पॅकर्स या दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे. तो नरेश रणजी स्पोर्ट्सचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. एक जबरदस्त स्पर्धा मित्रांनो तुम्ही बघताय. सामाजिक बांधिलकी जपणारी ही स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2021 ची ही स्पर्धा. जितू पॅकर्स कर्णधार आलेले नाही आहेत अजून टॉस बॉक्स मध्ये. आमच्यापर्यंत श्रीकांत भोईर हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे मान्यवर प्रशांत म्हात्रे या ठिकाणी टॉस पॅव्हलियन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी दाखल झालेत. जितू पॅकर्स टीम टॉस या तर जितू पॅकर्स आणि मान्यवरांना मी विनंती करतोय प्रशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होत आहे. यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना असेल प्रेक्षक रसिकांच्या माहितीसाठी नरेश रणजी स्पोर्ट्स कासार वडवली वर्सेस जितू पॅकर्स भाईंदर या दोन्ही संघामध्ये होणारा सामना आहे. तर एका बाजूला आपण टॉस बॉक्स बघितलं तर एका ठिकाणी स्पोर्ट्स असं लिहिलंय तर दुसरीकडे परिवार. तर मी मान्यवर जे आहेत आपले प्रशांत म्हात्रे यांना विनंती करतोय परिवार की स्पोर्ट्स यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. ओके जितू पॅकर्स या ठिकाणी टॉस साठी कॉल देत आहेत. परिवार या ठिकाणी तर या ठिकाणी जितू पॅकर्स संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. ओके एक फोटो सेशन आमचे कैलास मी मान्यवरांना विनंती करत आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर प्रथम या ठिकाणी नाणेफेक झाली आहे आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला जितू पॅकर्स भाईंदर या संघाने. तर प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बघा 6 षटकांचा सामना आहे. तर 6 षटकांमध्ये नरेश स्पोर्ट्स रणजी स्पोर्ट्स जो कासारवडवलीचा संघ आहे तर त्या 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न आहे? 50 ते 55 पर्यंत थांबू. 50 ते 55 धावांपर्यंत. मात्र कालपासून या मैदानावर आपण बघतोय की 80 पेक्षाही जास्त धावा देखील या मैदानावर झालेल्या आहेत. त्यामुळे असे कुठले महत्वपूर्ण गोलंदाज या 55 ते 50 धावांपर्यंत रोखण्यामध्ये तुमच्याकडे आहेत सध्या स्थितीत? आदित्य आहे, राज आहे, संदीप आहे, अक्षय आहे. ओके बघा असे 4 महत्वपूर्ण गोलंदाज त्यांनी आपल्यापर्यंत सांगितलेले आहेत. एकूणच नेहमीच तुमचा संघ या स्पर्धेमध्ये दरवर्षी खेळतोय आणि आज तुमचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. तर द ग्रेट मराठा चषक ही स्पर्धा नेमकी तुम्हाला कशी वाटत आहे? आयोजन तर दरप्रमाणे छानच असते. अजून तर नक्कीच एक छान असं आयोजन. धन्यवाद जितू पॅकर्स टीम, बेस्ट ऑफ लक. आणि त्यानंतर आपण श्रीकांत कडे वळणार आहोत. श्रीकांत नरेश रणजी स्पोर्ट्सचे कर्णधार आहेत. श्रीकांत काय सांगशील आपण नाणेफेक हरल्यानंतर प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करताना समोरच्या संघाने अगोदरच या ठिकाणी आपण बघितलं जितू पॅकर्सने सांगितले की 55 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र तुमचा प्रयत्न काय असेल की 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल माराल? या ग्राउंडवर आत्तापर्यंत तरी चेसिंग कोणाच्या बरोबर झाली नाही आणि स्कोअर तर चांगला होतोय. निश्चितच 70 ते 80 धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके म्हणजे 70 ते 80 धावा म्हणजे येणाऱ्या गोलंदाजांवरची भिस्त तुमच्याकडे नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न असेल. तर श्रीकांत बऱ्याचदा तुम्ही या मैदानावर खेळलेला आहात आणि बऱ्याच या मैदानावरचे खास कळगे तुम्हाला माहिती आहेत. तर असे कुठले तुमचे चांगले फलंदाज आहेत की हे तुम्हाला धावा बनवण्यासाठी मदत करतील? आयुब शेख आहे, मोहम्मद वरेकर, लखन जाधव, त्याच्यात मोनिश पाटील आहे, प्रसाद तांडेल आहे. हे चांगली बॅटिंग करतील नो डाऊट. ओके असे चांगले फलंदाज या संघामध्ये देखील आहेत.
आणि बघूया आपण एकूणच हे जे आयोजन तुम्ही बघताय मोहन पाटील अँड कंपनी दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन करतंय. कारण की द ग्रेट मराठा परिवार केवळ क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जात नाही, तर विविध पद्धतीचे सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत चालवले जात आहेत. तर मागील 6 दिवसापासून तुमच्या माहितीसाठी सांगतो की कोरोना योद्धे जे कोरोना काळामध्ये ज्यांनी मदत केली होती त्यांचा देखील सन्मान केला गेला. तर ह्या एकूणच स्पर्धेविषयी नेमकं तुम्ही काय सांगाल? प्रथम तर मोहन दादांच्या बद्दल बोलायचं गेलं तर त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तर त्यांनी समाजासाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा चांगले उपक्रम राबवले होते या परिसरामध्ये. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं गेलं तर स्पर्धा चांगलीच असते, दरवर्षी चांगलीच करतात. जेवढं त्यांना चांगलं करता येईल तेवढं अजून चांगलं करतात दरवर्षी. आणि खूप मजा येते या जुचंदर पट्ट्यात खेळायला, का तर इथं फक्त क्रिकेट आणि क्रिकेटलाच प्राधान्य आहे. इथं काय पॉलिटिक्स हे ते चालत नाही, जास्त करून क्रिकेटला चांगलं महत्त्व देतात. धन्यवाद श्रीकांत, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा. हा होता सुशांत नरेश रणजित स्पोर्ट्स कासावडील संघाचा कर्णधार. त्या दोन्ही संघाने एक वेगवेगळ्या पद्धतीचं भाकी जरूर वर्तवलंय, मात्र नेमकं पद्धतीने यापुढे होतं याचं धावतं वेळ नक्कीच पोहोचवण्यासाठी मनीषला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. मनीष, सर बॉलर आहे प्लीज आपली ट्रॅक्स खाली घ्या. मी मुंब्रा संघाच्या बॉलरला विनंती करतोय आपली ट्रॅक्स खाली घ्या प्लीज, कारण आपण ही युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण करतोय आणि कुठे चांगलं चित्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय. तर पुढील 6 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी संबंधाचे मित्र मिस्टर कल्पेश भोईर. थँक्यू. असं काय नाही. तर पुन्हा आपण खेळाकडे वळतोय. धन्यवाद मनीष पाटील. दुसऱ्या डावाला सुरुवात झाल्यानंतर एकूणच पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. विजयासाठीच आपण बघतोय 87 धावांचं उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार आला. पुढचा चेंडू घेऊन यावेळचा चेंडू अतिशय चांगला ड्राइव्ह मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट केलं गेलं. व्ही शेप पद्धतीने या चेंडूला घेऊन काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय फलंदाज हुसेन याने. हुसेन आणि अमार शेख हे 2 फलंदाज आहेत मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्किंगला अकमल याला तुम्ही बघताय. अकमल पुढचा चेंडू घेऊन पावलेन एंड काढना. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पंच केला. चेंडूला किती धाव मिळतील? 1 धाव तर मात्र नक्कीच मिळेल. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूपर्यंत शेवटपर्यंत धावताना दिसते आपल्याला दोन्ही क्षेत्ररक्षक. आणि निश्चित रूपाने 2 धावा या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या मात्र 6 वर जाऊन पोहोचत आहे. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. आजचा स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशीही तितकाच चांगला उत्साह या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला आहे. द ग्रेट मराठा चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही बघताय. तर मात्र शॉर्ट पिच लावली खेळायचा ऑन साईडला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. लेग बिफोर द विकेटच्या रूपाने फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा बसतोय. धावसंख्या 6 असताना अकमल एक चांगली सुरुवात करताना दिसतोय. जरी चौकार आला तरी देखील चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. सुरुवातीला आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर चेंडू निर्धाव केला, तदनंतर 1-2 धावा आल्या आणि यावेळेस चौथ्या चेंडूवर गडी बाद होतोय.
म्हणजे अशी एकंदरीत ही स्थिती आपल्याला बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. विजयासाठी 87 धावांचं लक्ष आहे आणि त्याचाच पाठलाग करताना सुरुवातीपासूनच आक्रमकपणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर असेल. मात्र एका बाजूला आपण विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, त्यामुळे एक चांगला खेळ. या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं होतं की जबरदस्त सामना रंगला होता, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. तशाच पद्धतीने हा सामना जाईल का याकडे जरूर लक्ष ठेवलं गेलं. अतिशय मात्र कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, सरळ चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. डिश लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा येत आहेत. 4 धावेनिशी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 10 या धावसंख्येवर. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा, गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. अतिशय भगवमय वातावरण आणि या भगवमय वातावरणामध्ये सुरू असलेली स्पर्धा आपण बघतोय. मैदानाच्या चौफेर भगवे झेंडे आपल्याला फडकताना दिसत आहेत. हवेची दिशा दर्शवतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकंदरीत हा खेळ सुरू झालाय. एक चांगलं क्रिकेट प्रेक्षक रसिकांना अनुभवायला मिळत आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आल्याबरोबर आक्रमण जरूर केलं. या वेळचा चेंडू बघा, सुरेख डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक समाप्त होते ते म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत विचार केला तर 87 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 10 धावांची मजल मारली आणि आताच जे समीकरण आपण बघतोय 30 चेंडू म्हणजे 5 षटकं अजूनही शिल्लक आहे आणि 77 धावांची गरज आहे. येणारे 5 षटकं कुठल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे, कारण की हुसेन ला जर आपण बघितलं हुसेन काझी हा फलंदाज बाद झालाय. त्याच्यानंतर सादिक अन्सारी मैदानामध्ये आलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी अमार शेख देखील चांगल्या पद्धतीने एक सुरुवात त्याने अजूनपर्यंत केलेली नाही. मात्र एक जी 7 असायला पाहिजे फलंदाजाला ते देखील आतापर्यंत चांगल्या पद्धतीने देतोय. मात्र हे दोन्ही फलंदाज एकंदरीत कशा पद्धतीने खेळ करतायत आपल्या संघासाठी हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नवीन जावेद गोलंदाजीसाठी येतोय. जावेद कुरेशी गोलंदाजीसाठी येतो क्रमांक 2 षटकात आणण्यासाठी. बघूया, दोन्ही एंडने खेळायचं असल्यामुळे नक्कीच चांगल्या फलंदाजांना संधी निश्चित रूपाने मिळत आहे. अतिशय चांगली स्पर्धा TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचत आहे. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा घर बसल्या देखील आनंद घेत आहेत. TCP लाईव्ह महेंद्र भगत अँड कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून आहेत. एकीकडे आपण बघतोय मागील आज 7वा दिवस आहे. मागील 7 दिवसापासूनची सुरू असलेली ही स्पर्धा. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस मोहन रवींद्र पाटील यांचा वाढदिवस इथे उद्या देखील साध्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. यावेळचा चेंडू उसळी देण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने उसळी घेतली नाही. लेग स्टंप जरूर सोडला आणि त्यामुळे वाईडचा इशारा पंच दर्शवतात. या अतिरिक्त धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11वर धावसंख्या जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू जावेद. तर मात्र पुन्हा एकदा बघा, ह्या गोलंदाजीची खास खासियत असते, प्रयत्न जरूर असतो की जास्तीत जास्त चेंडूला उसळी देण्याचे प्रयत्न, जेणेकरून फलंदाजाला फटका खेळण्यासाठी अवघड काम करून ठेवणं. आणि तेच काम यावेळेस जावेदनं केलं. या आधीचा देखील तोच प्रयत्न होता, मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू त्याने हाताळला होता, म्हणून त्याला स्क्वायर चेंडू घोषित केलं पंचांनी आणि लगेच स्वतःला कमबॅक करून घेतलं. ही गरज असते, लक्षात घ्या, कारण की चांगलं क्रिकेट तुम्हाला जर सादर करायचं असेल तर अशा पद्धतीने खेळ झाला पाहिजे. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. 2 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळले गेले. चेंडूला उसळी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, बाउन्स करण्याचा प्रयत्न जास्त केला जातोय आणि निश्चित रूपाने फलंदाजाला जखडून ठेवण्यात फलंदाज अमार याला थांबवलाय. आता मात्र गडी बाद होत आहे. त्रिफाचे 4 रूपाने ह्या उद्ध्वस्त होत आहेत. चांगली गोलंदाजी बघा, एखाद्या चांगल्या गोलंदाजी काय खासियत असते ते निश्चित रूपाने त्याने दाखवून दिलंय. जावेद कुरेशीने अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू जरी स्क्वेअर सोडला असला देखील नंतरचे 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत. एकही धाव आली नाही. या संघाची धावसंख्या स्थिरावलंय 11वर. या स्टेज आहे अहो राजे हो चिर राज राजे स्वराज्याचे बांधू तो रण
संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात हो, आता मात्र समीकरण नक्कीच बदललेलं दिसतंय. आमचे गुणलेखक संजय मात्रे लगेच दर्शवत आहेत की 27 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 76 धावा. मोठं आव्हान जरूर आहे ते म्हणजेच कोळीवाडा या संघासमोर. नवीन फलंदाज खेळण्यासाठी बॉबी मैदानाच्या आतमध्ये. साधी काडी बॉबी अशी जोड यावेळेस जमली जाते. दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. अम्मारला देखील तंबूचा रस्ता दाखवला जावेद कुरेशीनं. जावेद कुरेशी पुढचा चेंडू घेऊन चांगल्या गोलंदाजी सुरेख ढिलावरी. बघा एका गोलंदाजाचे चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आणि पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न आणि जसे चेंडू निर्धाव जातील तसा दबाव हा कोळीवाडा संघावर वाढताना दिसेल आपल्याला. जावेद पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटला निश्चितपणे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी गुड शॉट. खूप उशिराना का होईना मात्र चौकार आलाय. धाव संख्या 15 वर नेऊन ठेवतोय. गुंडांची जसं धनुष्यासाठी बाण पाहिजे तशी मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. लगेच या ठिकाणी क्षेत्रक्षण व्यवस्थेमध्ये बदलाव आणला गेलाय. चौकारानंतर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील. तर मात्र सुरेख ढिलावरी गोलंदाजी बघा फुलातून गोलंदाजी बघायला मिळाली. जरी देखील चौकार आला असला तरी देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी केलेली म्हणजे जावेद याने एक गडी देखील बाद केलाय आणि या षटकामध्ये केवळ त्याने 5 धावा मोजल्यात आणि एक गडी बाद केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 15 धावा 2 गडी बाद अशी स्थिती वसई कोळीवाडा या संघाची दिसून येते आपल्याला. आणि आता मात्र समीकरण नक्कीच बदललेलं आहे. अडचण वाढलेल्या आहेत ते म्हणजे कोळीवाडा या संघासमोर की सुरुवातीच्या 2 षटकं जी आपण बघितली की चांगली गोलंदाजी होताना दिसली आणि त्याचाच परिणाम हा दिसून येतोय तो म्हणजेच धाव फळकावर 24 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. 4 षटकं आणि 72 धावा अशा पद्धतीने मोठे फटके नक्कीच खेळावे लागणार आहेत कोळीवाडा संघाला. मात्र एक बाजूने पण बघतोय तर चार्ली बॉईज मुंब्राचा संघ चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी होताना मुदस्सीर खान येतोय गोलंदाजीसाठी. उद्या मुदस्सीर कशा पद्धतीने सुरुवात करतोय. चार्ली बॉईज मुंब्रा वर्सेस वसी चॅम्पियन कोळीवाडा. तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय मुदस्सीर. पुढचा चेंडू घेऊन प्रयत्न जरूर होत आहेत मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा तर नक्कीच पळून पूर्ण होतील आणि 2 धावा सहजरित्या होत आहेत. धावसंख्या 17 या धावसंख्येवर धाव फळक हलता ठेवावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. आता रन रेटची आवश्यकता आहे. 18.26च्या सरासरीने धावा जमवायच्या. सध्याचा करंट रन रेट आपण बघतोय 7.36 अशा करंट रन रेट आपल्याला दिसतोय. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होत आहेत मोठे फटके खेळण्याचे मात्र धावा येताना दिसत नाहीयेत आणि त्याचा परिणाम म्हणजेच धावफलक ज्या वेगाने पुढे सरकायला हवाय तशी स्थिती कुठलीही दिसत नाहीये. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. 2 चेंडू राखून झालेत आतापर्यंत. 22 चेंडू आणि 69 धावांची गरज. आणि साईडच्या दिशेने चेंडूला घेऊन काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिसफिल्डचा फायदा होईल का? यस, मिसफिल्ड झाल्यानंतर लगेच दुसऱ्या धाव्याला चालना मिळत आहे. तिसऱ्या धाव्यासाठी येण्याचा प्रयत्न मात्र फेक येईपर्यंत केवळ 2च धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते म्हणजे 20 या धावसंख्येवर 21 चेंडू आणि 67 धावांची गरज. 21 चेंडू 67 धावा. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू बघितलं, सोडून दिला
मात्र पंच दर्शवत आहेत की हा चेंडू चांगला चेंडू आहे, स्ट्राईक चेंडू आहे, निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र दबाव आणखीनच वाढलाय. 20 चेंडू आणि 67 धावांची गरज राहत आहे. अतिशय चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळालं. याआधी आपण बघितलं होतं ते म्हणजेच जावेदला, आणि आता मात्र मुदतसर देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकत गोलंदाजी करतोय आणि पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम नक्कीच केलंय कोळीवाडा या संघाला. केवळ एक धाव मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 21 या धावसंख्येवर 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. एकंदरीत आपण बघतोय की सुरुवातीला असं वाटलं होतं की आक्रमक पद्धतीने धावा होतील, मात्र तसं कुठलंही चित्र दिसलं नाहीये. जावेदने चांगली गोलंदाजी केली, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मुदतसीरने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे संघाचं धावफलक रोखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. ते म्हणजे जॉली बॉईज मुंब्रा या संघाला. कोळीवाडा संघ निश्चितच दबावाखाली दिसतोय आपल्याला. लक्षात घ्या, खेळाडूंना विनंती आहे, खेळाडूंनी खेळाडू कक्षातच बसायचं आहे. जर तुम्ही खेळाडू कक्ष सोडून बाजूला बसताय तर देखील तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण की सगळी नियमावली आधीपासूनच आखण्यात आलेली आहे आयोजकांकडनं. सगळ्यांसाठी नियम हे सारखे आहेत, त्यामुळे तुम्ही नियमांचं पालन करा. जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करताय तर तुम्हाला निश्चित रूपाने पेनल्टीचा सामना करावा लागेल. आता मात्र पुन्हा एकदा वळूया आपण. 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या 21 झाली आहे. आता मात्र 18 चेंडू 66 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जावेद सज्ज होतोय. 18 चेंडू 66 धावा. मोठे फटके जरूर खेळावे लागतील ते म्हणजे सादिक आणि बॉबी या दोन्ही फलंदाजांना. जावेद सज्ज होतोय गोलंदाजी मार्किंगला. या आधीचं षटक देखील जावेदने चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, पण फलंदाजाला कुठल्याही पद्धतीची मुभा दिली जात नाही. चांगल्या गोलंदाजीचे जे लाईन अँड लेंथ ते गोलंदाजी करतो आणि चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण होताना दिसत आहे. चांगला स्पेस मिळतोय चेंडूला. उसळी देखील चांगल्या पद्धतीने मिळत आहे. गती जर बघतो आपण तर चांगल्या गतीने गोलंदाजी होतोय. पुन्हा एकदा एक धाव तर मात्र नक्कीच पूर्ण होते. चेंडूपर्यंत 2 क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा झाल्यात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर करतायत आणि फेकी येईपर्यंत ह्या 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे सरकते, ती म्हणजे 24 या धावसंख्येवर. आता मात्र 16 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे विजयासाठी. 16 चेंडू 63 धावा. जावेद 2 चेंडू टाकून झालं, अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. क्रॉस खेळलाय. एक धाव तर मात्र नक्कीच पाहिजे. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? यस नो करताना 2री धाव मिसफील्ड झाली आहे. मात्र तितकंसे घाई गडबड होताना दिसत नाही आहे, कारण की निश्चित रूपाने एक मोठा दबाव जो आहे तो कोळीवाडा संघावर आलाय. त्याचं एक कारण म्हणजे चांगली गोलंदाजी जॉली बॉईज मुंब्रा या संघाकडनं होताना दिसतोय. सुरुवातीपासूनच जकडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. पूर्णपणे जे फलंदाजांना मुभा द्यायला हवी होती तशी मुभा दिली गेली नाही आहे. चांगली पद्धतीने गोलंदाजी केली ती म्हणजे जावेदने मुदतसरनं, आणि त्यामुळेच कुठल्याही पद्धतीने मोठे फटके खेळता आले नाही आहेत. ते म्हणजे सादिक बॉबी या फलंदाजांना पूर्णपणे आतापर्यंत जकडून ठेवलं गेलंय. जरी देखील गडी बाद होत नसले तरी देखील चेंडू निर्धाव जात आहेत. धावा मोठे फटके येत नाही, त्यामुळे धावांचा जो आलेख आहे तो देखील पुढे सरकत नाही आहे. त्यामुळे अडचणी निश्चित रूपाने निर्माण झाल्यात. अतिशय चांगला चेंडू, उसळी देणारा चेंडू, जास्तीत जास्त चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय गोलंदाज जावेद. 14 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे विजयासाठी. चौदा चेंडू आणि 61 धावांची गरज. मात्र चेंडू बॅटची कडे चाटून येतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. शिवसेना शिवसेना पाहिजे.
धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. 13 चेंडू 57 धावांची गरज. सादिक साठी पुढचा चेंडू जावेद. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31 या धावसंख्येवर षटक समाप्ती होते. ते म्हणजे चार षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. आणि धावफलक जर आपण बघितलं धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 31 धावा धावफलकावर लागल्यात. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज अजून या विजयासाठी. सुरुवातीला असं वाटलं होतं की चांगल्या पद्धतीने धावा येतील. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता. मात्र तदनंतरची जी गोलंदाजी आपण बघितली जावेद कुरेशीच्या अफलातून गोलंदाजी करत त्याने आतापर्यंत जवळ आपण बघितलं तर 2 षटकं त्याने हाताळले. जावेद याने 7 चेंडू हे निर्धाव हाताळले. 15 धावा देत 1 गडी बाद केला आतापर्यंत. आणि स्वतःचा कोटा या ठिकाणी सध्या तरी पूर्ण झालाय. या डावातील अकमल गोलंदाजीसाठी येतोय. बारा चेंडू 56 धावांची गरज आहे. शेवटचे 2 षटक या ठिकाणी शिल्लक राहिलेत. एक मोठं आव्हान जरूर आहे. मात्र ज्या पद्धतीने धावा यायला पाहिजे होत्या त्या झालं नाही आणि त्याच्या परिणामी म्हणजे संघ अडचणीत सापडला गेलाय. सुरेख डिलिव्हरी निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अकमल पुढचा चेंडू घेऊन. आता चेंडू स्क्वेअर मारा. वाईट चेंडूचा इशारा होता पंचांकडनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 32 या धावसंख्येवर 11 चेंडू 55 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू षटकारांची अपेक्षा जरूर आहे संघाला. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होत आहे. धावांमधलं अंतर आहे ते सध्या तरी कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. असं चित्र सध्या तरी मैदानामध्ये बघायला मिळत आहे. सादिक आतापर्यंत 16 या धावसंख्येवर खेळतोय. बॉबी 10 या धावसंख्येवर खेळतोय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का आणि निश्चितपणे झालाय. 2 धावा फेकीपर्यंत आरंभामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 36 या धावसंख्येवर 9 चेंडू 51 धावांची गरज. बघूया किती धावा येतील. चेंडू सीमारेषेच्या दिशेने येतोय आणि 4 धावा येत आहेत. आणि या 4 धाव्यानिशी संघाचे धावफलके पुढे सरकते. 40 या धावसंख्येवर उशीर झालाय. हे फटके आधी यायला पाहिजे होते. पुढचा चेंडू खूप उशीर झालेला दिसतोय आणि निश्चितपणे पराभवाच्या छायेत सध्या तरी दिसतोय तो म्हणजे कोळीवाड्याचा संघ. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली ती म्हणजे जॉली बॉईज संघाने सुरुवातीला आपण बघितला तब्बल 86 धावांपर्यंत मजल मारली. 87 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि एक मोठं टार्गेट देखील होतं. आणि त्याचबरोबर येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आणि आता मात्र चेंडूला सोडून दिला गेला आणि अतिशय चांगल्या षटकाची समाप्ती होताना दिसते. षटक समाप्त झाले ते म्हणजे 5. तर मात्र शेवटचे 6 चेंडू 46 धावा आणि निश्चितपणे पराभवाच्या छायेत सध्या तरी. आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळताना दिसले आपल्याला 1 डाऊन मध्ये नंतर एकंदरीत कुठले ज्या पद्धतीने आक्रमण होणं गरजेचं होतं. मात्र सुरुवातीपासूनच एकंदरीत पराभवाच्या छायेत जाताना दिसलं आपल्याला. कारण की जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता ह्या दोन्ही फलंदाजांकडून तो प्रयत्न झाला नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्याला सध्या धाव फळकावर दिसून येतोय.
यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर येणार आहे तो म्हणजे जितू पॅकर्स वर्सेस नरेश रणजित स्पोर्ट्स कसरवडवली या दोन्ही संघामध्ये एक महत्वपूर्ण सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. ताहिर गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचे 6 चेंडू 46 धावा आणि आता मात्र जरूर केवळ धावांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल. चांगल्या चेंडूची हाताळणी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली ती म्हणजेच चार्ली बॉईज बुमरा या संघाची. हॅलो केवळ एकच धाव मिळेल. धावांमधलं पराभवाचं जे अंतर आहे ते नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न सध्या तरी. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बघूया किती धावांसाठी चेंडू निघून गेला. षटकार 6 धावा येत आहेत. उशिराने येतात हे फटके. हे सुरुवातीला यायला हवे होते. मात्र धावांमधील अंतर पराभवाचं अंतर जे आहे ते नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न या षटकारणीशी संघाचे धावफलक ज्या ते निश्चित रूपाने पुढे सरकताना दिसते आपल्याला 48 वर जाऊन पोहोचलाय. तर मात्र ते फार उद्ध्वस्त होत आहे. ते फाजीच्या रूपाने गडी बाद. हॅलो शेवटचे 3 शेवटचे 2 चेंडू अजूनही या ठिकाणी शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे लक्षात घ्या. चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना तुम्हाला बघायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. जितू पॅकर्स वर्सेस नरेश रणजित स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये. तर दोन्ही संघांनी यानंतर लगेच तयारीत राहायचं आहे. यावेळेस खूप उशीर झालाय. षटकार येतोय. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 54 या धावसंख्येवर. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊन हाती धरली हिंदू. शेवटचा फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि निश्चित रूपाने विजयाच्या दिशेने आणि जवळपास विजय निश्चित झाला आणि अशा पद्धतीने सामना जिंकला चार्ली बॉईज बुमरा या संघाने. तर या स्पर्धेतून बाद होतोय कोलीवाडचा संघ. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. जावेद कुरेशी यांनी यायचं